ताई तुम्ही बोललात हे आत्ता 40 वर्षापर्यंत आलायत म्हणून, पण सुरुवातीला जेव्हा तुम्ही लहान होतात आणि ते मोठे, सो तिथे म्हणतात ना की आपली एखादी चूक झाल्यावर आता ते समजा रागावलेत तर त्यांना शांत करण्यासाठी अशी कुठली ट्रिक वापरत होतात का? की तिला अजिबात इंटरेस्ट नाही मला शांत बिंद करण्यात. शी इज नॉट बॉदर्ड ॲट ऑल. असं नसेल हो. मी लिहून देतो ना, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. शी इज नॉट बॉदर्ड वेदर मला राग आलाय की मी हे अपसेट आहे असेल त्याच्या घरी. नाही हे असं हे यांचं म्हणणं आहे. पण मी गप्प होते, मग खूप गप्प होते, बोलतच नाही काही. हा म्हणजे मी रागवून बोलत नाही असं नाही, अशा ह्यानी नाही की काय आता म्हणजे मी याच्यातनं काय कसा मार्ग काढू, या ह्यानी तो गप्प होतो, आतमध्ये विचार केला जातो, मग त्याच्यातनं असं असं हळू. तर त्यांनी त्यांचं म्हणणं, त्यांना ना खूप लाडावून ठेवलंय त्यांच्या आईने, खूप लाडावून ठेवलंय, इतकं लाडवलंय. मला एकट्याला नाही, तुला सुद्धा लाडवून ठेवलंय. नाही पण मी अशी मी कधी वाईट वागले? मी काय वाईट वागतो? मी काय वाईट वागतो? नाही हे आईने खूप लाडवलंय त्यांची अजून, त्याच्यामुळे त्यांचं असं त्यांना लाड आवडतात. ऍक्च्युली मी सांगू का, तुम्ही विचार करा 4 वर्षापासून ते काम करतात आणि ते किती गोंडस होते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितले असेल चित्रपट. त्याच्यामुळे त्यांना जे कोणी त्यांच्या आजूबाजूला आहे त्यांनी त्यांना बाबा पुताच केलेलं आहे. आणि ते नाही, सिरियस नोटवरती तुम्ही विचार करा, त्याच्यामुळे त्यांना त्या लाडाची सवय, ती सवय त्यांना, आणि ते तेवढे लाड त्यांना आवडतात आणि त्यांचे अजूनही लाड होतात. त्यांची मुलगी त्यांचे खूप लाड करते, खूप म्हणजे खूप लाड करते. आता आई करत नाही तसे लाड, पण मुलगी तसे लाड करते त्यांचे. सो मला ते कळलेलं आहे की त्यांना ते आवडतं.